कसा वाटतंय? 250 जीन्स किती तक होगा? 200 मिल जाएगा. 200. सूर्य दिसतो काय बघ? कितीला आहे? एस जे कॅम 3 आहे. गोप्रो 3 कधी बघितला पण नाही. चालू करून नाही दाखवत आहे बोलतो. पदार्थ किती दिवस आहेत एक्सपायरी वगैरे तुम्हाला समजणार नाही, त्यापेक्षा न घेतलेले बरं. खाय बियाचं कधी घेऊ नका. शूज मार्केट हा पण हाच आहे तो माझ्याकडे होता तो. कितने का आता है? 20. वाटे चांगली वाटे का चांगली? 4000 रुपयाचा टाळा, काही 150-200 वर्ष जुना आहे. चावी बघ कसली आहे. कशी वाटते? ओके. 100 रुपये पार्क अवेन्यू. तसं चांगली वाटेल का रे घातल्यावर? कोण बघायला येते आतमध्ये घातलंय की नाही घातलंय. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाचके आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आलोय आपण चोर बाजारामध्ये, ज्याला नळ बाजार पण बोलतात, बाजार आणि भेंडी बाजार पण बोलतात. तर आता जाऊया आपण चोर बाजारात आणि बघूया, कारण इथे ब्रँडेड कपडे पण भेटतात. तर आज बघूया आपल्या ब्रँडेड कपडे भेटतायत का, कारण मी मागे 2-3 वेळा घेतलेले तेव्हा भेटले. तर तुम्हाला पण दाखवतो, चला. जर कधी आलं तर तुम्हाला गाडी लावायला जागा भेटणार नाही, एकदम कुठेतरी गपचुपाशी लावायला लागेल, कारण की पार्किंगची सोय कुठेच नाही आहे. गाडी गेली तुमची व्यवस्थित नाही लावली तर इथून चालू होतं. इकडे गाडीचे पार्ट आहेत, त्यानंतर इकडे लाकडाचं सामान वगैरे सगळं बनतं. जायला 2-3 रस्ते आहेत. आम्ही या रस्त्याने येतो, कारण गाडी लावायला आम्हाला जागा प्रॉपर भेटते इकडे, त्यामुळे. जॅकेट वगैरे एकदम महागातले वाटत बे. अंकल ये कैसा है? 600. कसं वाटतंय? हे लागत नाही वाटे चांगलं. कितने का? 800 रुपये. इसलिए ठीक है, देखता आगे मिला तो, नहीं तो आता हूँ इसके लिए. देखता आता हूँ इसके लिए. तरी 600 आणि 800 पर्यंत रेंज मध्ये आहेत. बघूया भाई कैसा है? काम करे वाले ना 250. ये आला कम भी होता था. 250 जीन्स कितने तक होगा? 200 मिल जाएगा. 200. हाँ भाई 200 मिल जाएगा. आशिष ठेव ना फोन, नंतर बोल आरामात यायची. हम मुताजी इतना ना रहा था मैं बोलूं हाँ देखो लिवाइस किधर है? ज्यूसर कितीला आहे बोलतात? 350 350. त्यानंतर बॅगी आहे इकडे. इकडे अंडरवेअर लावलेत. हा बघा. सूर्य दिसतो काय बघ? ट्रॅव्हल बॅग पण आहेत, लहान पोरांचे कपडे. नंतर इकडे पियानो,
पियानो, बॅगेची दुकान लय ट्रॅव्हलची. कितीला आहे? एस जे कॅम पकड. चोरी हो जाएगा. गोप्रो 3 आहे. गोप्रो 3 कधी बघितला पण नाही मी. डायरेक्ट 9 8 9 माहिती आहे मला. 8 9 10 11 12 13. चारच हजार टाकायचंय. हा इकडे शूज आहेत. आशिष प्रोजेक्टर बघतोय. चालू करून नाही दाखवत आहे बोलतो. सगळे कोणताही घेतलं तरी 2000. इथे सँडो बड्या बघतोय. मला घ्यायच्या होत्या बाथरूमला दादा वगैरे घालायला. डबल ट्रिपल एक्सेल मध्ये बघतोय आपल्याला. हे वाटेड आहे. क्या देने का भाई, क्या देने का क्या कुछ ठीक आहे. हा ओके चला ही फायनल करतो. थोडा ज्यूस पिऊ. इमाम 30 रुपये. रंगीबेरंगी शेव. इकडे घरचे पदार्थांची पदार्थ आहेत म्हणजे सरबत वगैरे मॅगी वगैरे. पण इथून घेऊ नका कारण पदार्थ किती दिवस आहेत एक्सपायरी वगैरे तुम्हाला समजणार नाही. त्यापेक्षा न घेतलेले बरं. खाय पियाचं कधीच घेऊ नका. त्यानंतर इथं शूज मार्केट. हा पण हाच आहे तो माझ्याकडे होता तो. कौन सा पेड़ है ये? पेड़ कौन सा है? पानी में डालेंगे हरा हरा होगा. मिर्च कितने का आता है? 20 का 1 50 का. 20 का एक. सूखता नहीं क्या ये? पानी में रहेगा हमेशा हरा. ओके. ट्रिपल एक्सेल में नहीं है? एक्सेल शर्ट होते. नाही नाही होणार. ट्रिपल एक्सेल पाहिजे मला. मला बारीक व्हायला लागेल त्यासाठी. भाई कैसा है? 300. वाटे चांगली. वाटे का चांगली. चलो ही फायनल करतो. इकडं मिक्सरची दुकान आहे. 4000 रुपयाचा टाळा. काही 150-200 वर्ष जुना आहे. चावी बघ कसली आहे. इथं अँटिक वस्तू भेटतात सगळ्या. स्टो जुन्या काळातलं. हा गदर मधला टेलिफोन बघा. गदर मध्ये दाखवलेला. त्यानंतर इकडे सगळं टूल भेटतंय. पाने वगैरे. किती? 250 पंचर किट.
त्यानंतर त्यांचा वरचा सेशन आहे. वरच्या सेशन मध्ये हुडी जीन्स वगैरे ठेवलेले आहेत. जीन्स 350. बघूया कशी क्वालिटी आहे. त्यानंतर मला जॉगर्स पण बघायच्या होत्या, तर 2 सिलेक्ट केल्या. कशी वाटते? ओके, परफेक्ट है ना? ये दो ही कलर है, इसमें 3 ही कलर है. चोर हीच खासियत आहे चोर बाजारातली, तुम्हाला ट्राय करायला भेटतं. आणि इथे कसं डायरेक्ट आपण ट्राय करू शकतो, चेंज करू शकतो, तिथल्या इथे बघू शकतो. आणि ही टी शर्ट बघताय ना, ही पण चोर बाजारातलीच आहे. खूप व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, अशा 2 घेतलेल्या आहे मी. आणि एक गैरसमज आहे की चोर बाजारातले कपडे चोरीचे असतात किंवा जुने असतात, वापरलेले असतात. तर असं नाहीये, नवीनच असतात. आता मी नवीन पॅकेटमधून खोललं आणि प्रॉपर आहे, असं हे नसतं. खूप लोकांचा गैरसमज आहे किंवा जी लोक आलेच नाही त्यांना माहिती आहे. आणि जास्त मी प्रमोट नाही करत आहे. आपला स्वस्तामध्ये चांगले कपडे भेटतात घालायला. म्हणजे लिवायसच्या पॅन्ट व जीन्स पण तुम्हाला याच्यात भेटू शकतात. लिवायस ब्रँडेड कपडे पण तुम्हाला जीन्स 200-300च्या आसपास भेटतात इथे. आणि मेन माझं मत आहे की कपड्यांवर जास्त मेहनत नाही करायची, कारण मला लोक जी ओळखतात ती माझ्या कॉमिक टायमिंगमुळे, माझ्या कॉमेडी व्हिडिओजमुळे ओळखतात. कपड्यांकडे माझ्या कोण बघत नाही. मी कुठे गेलो तरी हा किरण आहे, माझे कपडे बघत नाहीत किंवा असे का कपडे घातले म्हणून किंवा जुने घातलेत म्हणून, असं. त्यामुळे जास्त कपड्यांवर विचार करू नका. तुम्ही आतून ब्रँड बना, लोक तोंडावरून तुम्हाला ब्रँड समजतील. चालू कर. ही बघ, ₹100 पार्क अवेन्यू. तसं चांगली वाटेल का रे घातल्यावर? कोण बघायला येते आतमध्ये घातलंय की नाही घातलंय? हे ना आपली आतमध्ये कोण बघायला येतंय का घातलंय की नाही? तर एवढे सगळे आपण कपडे घेतले. आशिषला ही जीन्स घेतली, हा मला शर्ट, आणि 1 2 3 4 4 5 या कार्गो 3 म्हणजे 5 6 7 8 आणि 2 अंडरवेअर घेतल्या. आणि टोटल आपल्याला आलं 2700 मध्ये. चला खरेदी झाली. आता 2-3 महिने काय बघायला नको, व्यवस्थित असे कपडे घेतलेले आहेत. आता थोडे आधी घेतलेले सगळे एकदम रोज घालून फाटून गेले. आणि मी बाहेर जायचे पण तेच कपडे वापरतोय आणि घरी नॉर्मल यूजसाठी पण तेच वापरतोय, इथल्या इथे जायला वगैरे. त्यामुळे कपडे माझे पटापट सगळे संपले. तर आता अजून घेतलेत, बघू अजून किती दिवस टिकतात. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि कधी आलात तर खाय पियाचे पदार्थ इथून घेऊ नका, कारण एक्सपायर झालेले असतात. लोक बघत नाही, डायरेक्ट विकत घेतात, पितात. त्यामुळे पॅक बंद किंवा असतात ना, ते घेऊच नका. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये.